आमचं पूर्वज मेलं या जमिनीसाठी, या जंगलासाठी. आमच्या लोकांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. परंतु आज देशाला स्वातंत्र्य मिळाला, पण आम्ही अजून स्वतंत्र झाला नाही. आमचं कोणी ऐकायला तयार नाही. आज मोर्चे काढले, अनेक आंदोलनं केली आणि खरोखर रूपजीदादाला मी खरंच सलाम करतो की जो लढा आहे हा लढा त्याच्या आत्मबळावर त्यांनी लढला आणि आजही चालू आहे. त्याला मारायचा प्रयत्न केला, या यंत्रणेने जेसीबी चढवण्याचा प्रयत्न केला, जेसीबीचा ठोक पण त्याच्या डोक्यात लागला. म्हणजे आमचा या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय सांगते या देशाचा मालक आदिवासी आहे, तर असाच चिरडला जायचा काय? किती वर्ष मार खायचा? म्हणजे आम्ही कुत्र्या मांजरासारखा जीवन जगायचं आणि यांनी हे शारामात आमच्यावर बुलडोझर फिरवायचा. किती दिवस चालायचं? आम्हाला न्याय देणारा कोणी प्रक्रिया आहे का नाही? बाबासाहेबांनी जी काही घटना लिहिली त्या घटनेमध्ये आम्हाला विशेष अधिकार दिला. आता 244 कलम आहे, 13(3) प्रमाणे कलम आहे. ते स्वतःचा अधिकार आम्हाला या भागामध्ये करता येईल. पैशाचा अधिकार आता दुसरून दिलेला आहे, 5वी अनुसूची क्षेत्र दिलेलं आहे. परंतु या सरकारचे जे लोक आहेत, जे कुठून ना कुठून इथे आणून ठेवलेले आहेत, त्याला आदिवासीची भाषा समजत नाही, आदिवासीचा जी काही समस्या आहे ती समजत आहे. अशी लोक आमच्यावर जवळ जबरदस्ती करतायत. यांना एकदा उद्ध्वस्त करायचा, यांना मारून टाकायचा, अशाच प्रकारचे गुन्हे. त्या दिवशी आम्ही सांगतो का आम्ही इथे भात लावलाय, त्याच्यावर आमचं जीवन आहे आणि ते जीवन आम्ही जगताना आम्ही भात जर तुडवला किंवा नासधूस केला तर आम्ही जगायचं कशा? आमच्या जागा जमिनी गेल्या आहेत, स्वतंत्र पण झाला नाही. तेव्हापासून ते चालत असलेल्या ग्रामपंचायत झाल्या. 1950ला संविधान चालू झाला, पण त्या संविधान चालू झाल्याच्या नंतर सुद्धा इतकी वर्ष, जवळ 75 वर्ष स्वातंत्र्याला झाले. ज्या ज्या यंत्रणा बसल्या, ग्रामपंचायती बसली, तलाठी बसला, सर्कल बसलं, तहसीलदार बसले. तहसीलदार आणि तलाठी यांना दरवर्षी पीक पाण्याला नोंद करायला लागते ना, का तू भात आवतोस का गवत पिकवतोस का खडताना आहे का काय असा, तर ती नोंद तर केली असेल का नाही? मग त्यावेळेस यांच्याकडे फुटलं होतं काय, कोण कोण आहे या भागामध्ये, कोण कोण आहे या शेतीमध्ये, त्याची नावं नोंद नाही केली. आणि आज हे सांगतायत का त्या जमीन धारकाच्या जे 7 बारा धारक आहेत त्यांना आम्ही पैसे दिले. कशावरून दिले? तुम्ही पैसे दिले असतील तर आम्हाला समोर उभा करा, जी माणसं उभी करा कोणाला पैसे दिले, आणि मग त्या जमीनदाराला सांगा, ते पैसे दिले त्या लोकांना सांगा का तुझी जमीन दाखव, कुठं आहे तुझी जमीन ही दाखव ना. मग पैसे तुम्ही त्याला दिले असेल तर आम्ही मान्य करू ना. एक तर सरकारची चूक झालेली आहे की आमच्या नोंदी कोणा केल्या नाही, आणि दुसरीकडचे आम्हाला सांगतो का आम्ही 7 बारा धारकाला पैसे दिले. म्हणजे आमची लूट करायला तुम्ही इथे आलेले आहेत, आम्हाला संपवण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहे. आदिवासी म्हणून त्यांना न्याय द्यायचा नाही, न्यायाची नुसती भाषा करायची, आम्हाला फक्त नियम सांगायचं. हे नियम आम्ही आता ऐकायचं नाही. आणि आम्हाला या भागामध्ये जेव्हा आम्ही सांगायला गेलो की बाबा तुम्ही आम्हाला अजून काहीच दिलं नाही, आम्ही निवेदनं दिलेली आहेत, त्या निवेदनावर तुम्ही काय केलं चर्चा, काय तुम्ही त्याच्यावर निर्णय घेतला सांगायला गेलो तर आमचं ऐकलं नाही. आमच्या बायांना अंगावरचे कपडे फाटेपर्यंत, निवस्त्र होईपर्यंत मारझोड केली. म्हणजे हे सरकार आमचं आहे का? हे गुंडांचं सरकार आहे. पोलीस हे गुंड आहेत आणि हे यंत्रणा पण गुंडगिरी करते. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो का तर आम्हाला न्याय मिळेल, आम्हाला आमच्या न्यायावर विश्वास आहे आणि म्हणून आम्ही झगडतोय, भांडतोय. पण ही यंत्रणा आमचं ऐकायला तयार नाहीत आणि ही गुंडगिरी करतायत, दडपशाही करतायत आणि आमची मालमत्ता जबरदस्तीने हिसकावून घेतायत. घेतली तर घेतली, राष्ट्रीय विकासाच्या आड आम्ही जात नाही. परंतु आमचं जे म्हणणं आहे की ज्या जागा जमिनी वडिलोपार्जित आहेत, ज्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासून ज्या जमिनी आमच्याकडे आहेत, त्या जमिनीचे निदान मोबदला तर द्या. आम्ही जगायचं कशावर? पण त्या जमिनीचा मोबदला न देताना आज माझ्या बायांना, माझ्या आया बहिणींना निवस्त होईपर्यंत मारझोड केली. आज एक
त्या बाई जी कोण बाई आहेत बरप म्हणून जी बाई मेली तिचं नाव लक्ष्मी बरप म्हणून हैराण झालेत. म्हणजे गरीबाचा कोणीही वाली नाही. या सरकार सांगतो ना आपण मता द्यायला जातो ना, मता देऊन हे लोक निवडून जातील, पण आमचा जो काही न्याय आहे तो न्याय करायला कोणाला वेळ नाही, कोणाला टाइम नाही. माझी माणसं उपाशी आहेत, मरत आहेत का तडफडत आहेत का पाण्या विचून आहेत का कोणी कशाबद्दल त्यांना अडचणी आहेत या विचारायला आम्हाला कोणी येत नाही. तर या गोष्टी आपण आता स्वतःहून आहेत म्हणून इथं तुम्ही सगळे लोक आहेत. आम्ही तर समजा लांब पल्ल्यावर आहोत, तिथपर्यंत तिथे चटणी मारतात तुम्हाला. म्हणजे माणूस म्हणून आम्हाला जगता येत नाही, माणूस म्हणून आमच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन नाही आणि माणूस म्हणून आम्हाला बघितलं जात नाही. तर या चुकीचं आहे. आणि शासनाला जर वाटत असेल तर या जे काही बाई आता आत्महत्या केली स्वतःनी, हैराण झाली की माझ्या जागेचा मोबदला द्या, आणि मोबदला न मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केली, तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आम्हाला करावं लागेल. आमच्या महिलांना जो मारहाण झाली, कपडे फाडले, त्याच्यावर त्याचा गुन्हा आम्हाला दाखल करावा लागेल. आमच्या संघटनेचं जे काही झेंडे होते, जे प्रतीक होतं, त्यांचा विचार न करता त्यांना जमीनदोस्त करून टाकलं, गाडलं गेलं, तरी सुद्धा आदिवासींच्या मानसिकतेवर आदिवासींच्या संघटनेचा तो अपमान आहे आणि मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.